शास्त्र यत्न करू शब्देचे आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू दन जनरुका तुका म्हणे पहा शब्देचे हा देव शब्देची गौरव पूजा करू असा 21व्या शतकातील देव हा मंदिर मस्जिद चर्च मध्ये नसून तो ज्ञानामध्ये असणार आहे असं ज्यांनी 17व्या शतकात सांगितलं असे जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी आपल्या तीन पुत्रांच्या मार्फत ज्येष्ठ पुत्र संभाजी मार्फत कर्नाटक मध्ये बंगलोर येथे दुसरे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे मार्फत पुणे येथे महाराष्ट्रात आणि तिसरे पुत्र एंकोजीराजे यांचे मार्फत तंजावर येथे अशा तीन स्वराज्याची पायाभरणी केली आणि ज्यांची आज जयंती आहे ती साजरी करण्यासाठी आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत असे स्वराज्य संकल्पक शाहजी महाराज साहेब आणि ज्या मातेमुळे स्वराज्याची प्रेरणा खऱ्या अर्थाने जन्माला आली जिने त्या प्रेरणेचं एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर केलं आणि दोन छत्रपतींचा सांभाळ जिने केला अशा स्वराज्य प्रेरिका जिजाऊ मा साहेब आणि तुम्हा आम्हाचं आराध्य दैवत ज्यांचं नुसतं नाव जरी घेतली तर आपली छाती किमान 2 इंच तरी फुगल्याशिवाय राहत नाही असे प्रातस्मरणीय विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी ग्रंथलेखनास सुरुवात केली आणि बुधभूषणम नखशिकात नायिका भेद आणि 7 शतक अशा विविध रसप्रधान 4 ग्रंथाची निर्मिती केली आणि ज्यांनी आपल्या बुधभूषणम ग्रंथात लिहून ठेवलंय ते तुम्ही आम्ही आपल्या काळजावर कोरून ठेवायला हवं. युवराज संभाजी राजे बुधभूषणम मध्ये म्हणतात की जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात असे सांगणारे युवराज संभाजी राजे. आणि ज्या वेळेस या घराण्याचा तुम्हा आम्हाला विसर पडला त्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्यावर फुले वाहणारे या देशातील पहिली शिवजयंती साजरी करणारे आणि छत्रपती शिवरायांवर पोवाडा करणारे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि या तमाम महामानवांचे विचार ज्यांनी घटनेत प्रत्यक्ष साकार केले असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. संगम बघायला मिळतोय. एक आपल्याकडे आहे नागपूरचे मुधोजी राजे भोसले आणि दुसरे सिंदखेडचे राजे शिवाजी जाधवराव. गंमत काय मला या निमित्ताने छोटीशी जुनी आठवण झाली ती मी तुम्हाला सांगतोय. असंच भोसले आणि जाधव घराणं याच वेरूळच्या परिसरामध्ये दौलताबाद मध्ये एकत्र आलं आणि विदर्भाची जिजाऊ ही मराठवाड्याची सून झाली आणि ज्या वेळेस असं विदर्भाचं तेज आणि मराठवाड्याचं तेज एकत्र येतं आणि ते वेरूळच्या परिसरात येतं त्यावेळेस छत्रपती शिवरायांसारखा एक सूर्य जन्माला आल्याशिवाय राहत नाही हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आजच्या जयंतीचे संस्थापक अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी खूप प्रयत्न केले मी तर असं म्हणेल की एवढे प्रयत्न मी नाही बघितले कोणी एखाद्या ध्यास घेऊन एखाद्या गोष्टीसाठी केलेलं असे आमचे किशोर भाऊ चव्हाण विलास भाऊ पांगारकर. आपल्याला ह्या वेरूळचा इतिहास जाणून घ्यावा लागेल आणि ह्या वेरूळचा इतिहास तुम्हाला आम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हे वेरूळ जगामध्ये जर प्रसिद्ध कशासाठी असेल तर ते 3 गोष्टींसाठी आहे आणि त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे इथल्या लेण्या. ह्या लेण्या हिंदू धर्माच्या पण आहे, ह्या लेण्या बौद्ध धर्माच्या पण आहे आणि ह्या लेण्या जैन धर्माच्या पण आहे. अशा तीन धर्माच्या जगत विख्यात लेण्यांचा त्रिवेणी संगम तुम्हाला आम्हाला वेरूळ येथे बघायला मिळतो आणि ते बघण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. काल परवाची गोष्ट जर आपण बघितली तर एक 70-75 वर्षाचा ऑस्ट्रेलियन पर्यटक इथे आला आणि येताना त्याच्या आयुष्यातले ती काही शेवटचे क्षण आहेत तर तो ऑक्सिजनचं सिलेंडर लावून फक्त वेरूळच्या लेण्या बघण्यासाठी आला. पण तुम्ही आम्ही इथे असून बघत नाही हे आपलं खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे बांधवांनो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. वेरूळ दुसरं प्रसिद्ध आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग स्वयंभू ज्योतिर्लिंग ज्याला म्हटलं जातं त्या घृष्णेश्वरासाठी
आणि वेरूळ तिसरं प्रसिद्ध आहे तो इथल्या ऐतिहासिक वारशासाठी. कोणता ऐतिहासिक वारसा आहे? आपण जर छत्रपतींच्या घराण्याचा इतिहास तपासून बघितला तर आपल्याला लक्षात येतं की सिसोदिया वंशामध्ये वलिपास नावाच्या राजापर्यंत आपल्याला माहिती मिळते आणि त्याच्या पुढे आपल्याला इतिहासामध्ये नोंद असलेली माहिती मिळते ती वेरूळची, आणि वेरूळ मधले बाबाजी भोसले यांची माहिती आपल्याला मिळते. त्या काळात असं म्हटलं गेलं की बाबाजी भोसलेंना या परिसरातील 10 गावांची पाठींकी होती आणि बाबाजी भोसले हे शेती आणि त्याच बरोबर शिपाईगिरी करून राहायचे असं इतिहासामध्ये नमूद केलेलं आहे. बांधवांनो, या बाबाजी राजे भोसलेंच्या पोटी जे जन्माला आले, या बाबाजी राजे भोसलेंचे पुत्र मालोजी राजे भोसले, आणि या मालोजी राजे भोसलेंच्या इतिहासापासून खऱ्या अर्थाने स्वराज्याचा इतिहास सुरू होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याला कारण असं आहे की स्वराज्याचा पहिल्यांदा विचार जर कोणाला आला असेल तर ते राधा माधव विलास चंपू मध्ये नमूद केलेला आहे की मालोजी राजांना देवीने स्वप्नामध्ये साक्षात्कार दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राज्य निर्माते होणार आहात. हा देवीने दिलेला साक्षात्कार याचा दुसरा अर्थ हा आहे की त्यांना स्वराज्याच्या आकांक्षेने पहिल्यांदा वरलं आणि ते मालोजी राजे आहे. मालोजी राजांचं कार्य जर सांगायचं झालं तर या वेरूळच्या घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचं काम मालोजी राजांनी केलेलं आहे. एक मोठं तळ खोदून तिथल्या मंदिराचा देखील जीर्णोद्धार करण्याचं काम मालोजी राजांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर इथल्याही तळ्याचं काम मालोजी राजांनी केलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण जर बघितलं तर वेगवेगळी महाल उभारली, वेगवेगळे जलाशय उभारले आणि त्याच बरोबर वेगवेगळे उद्यान उभारले असं इतिहासकार नमूद करतात. म्हणून माऊली जे म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नगरीची रचावी, जळाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे. माणसाच्या आयुष्याचं सार्थक जर कशात असेल तर त्याने नगरं उभारली पाहिजे, शहरं उभारली पाहिजे. माणसाच्या आयुष्याचं सार्थक जर कशात असेल तर त्याने वन उभारली पाहिजे, वेगवेगळे प्रयत्न करून त्याने जंगल तयार केली पाहिजे. आणि माणसाच्या आयुष्याचं सार्थक जर कशात असेल तर त्याने जलाशय म्हणजे तलाव बांधले पाहिजे. आणि ह्या तिन्ही कामामध्ये मालोजी राजे ज्यांच्या गडीमध्ये पावन गडीवर आपण उभा आहोत त्या मालोजी राजेंचं नाव सगळ्यात वर आदराने घ्यावं लागतं. बांधवांनो, हा वेरूळचा इतिहास तुम्ही आम्ही लक्षात घेतला पाहिजे. गोष्टी सांगणार नाही, मला फक्त महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्यातली 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ती म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेस वनगोजी राजे, पलटणचे वनगोजी राजे निंबाळकर हे रंकाळ्याच्या तलावामध्ये जलक्रीडा करत होते, त्यावेळेस ज्यावेळेस विजापूरचा सरदार चालून आला त्यावेळेस त्याचा बंदोबस्त करण्याचं काम मालोजी राजे आणि त्यांचे बंधू विठोजी राजे यांनी केलं आणि त्यांनी वनगोजी राव निंबाळकरांचा जीव वाचवला. ही पहिलं मोठी कर्तबगारी मालोजी राजेंची आहे. दुसरी मालोजी राजेंची कर्तबगारी जर बघितली आपण तर ज्यावेळेस निजामशाह किल्ल्यावर होता आणि त्या किल्ल्यावर असताना, त्या अल्लाशाच्या किल्ल्यावर असताना तिथे विजापूरचा सरदार चालून आला आणि त्या विजापूरच्या सरदारने त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याला लढवून परत लावणारे जर कोण असेल तर या गडी जन्मलेले इथले सुपुत्र मालोजी राजे होते. ते तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे खुश होऊन निजामशहाने मालोजी राजांना जहागिरी वाढवून दिली आणि ती जी जहागिरी दिली ती जहागिरी देतानाही निजामशहाने काळजी घेतली की ती जहागिरी ही मोगलांच्या सरहद्दीवर असली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा लढाई जर मोगलांना कोणाशी घ्यायची असेल तर ती मालोजी राजेंशी घ्यावी लागली पाहिजे. हा त्या मागचा हेतू होता. बांधवांनो, आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की मालोजी राजांचं आयुष्य हे फक्त लढाया यातच गेलं आणि शेवटी इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजांना वीर मरण प्राप्त झालं, वीरगती प्राप्त. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. घृष्णेश्वराच्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करणारे मालोजी राजे आणि त्यानंतर आहे अहिल्याबाई होळकर. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या समाधीची आज अवस्था किती वाईट आहे, किती बिकट आहे. इथं मालोजी राजेंची समाधी आहे, इथं बाबाजी भोसलेंची समाधी आहे, इथं भोसलेंच्या पूर्वजांच्या समाधी आहे, पण त्यांची दुर्दशा अत्यंत बिकट आहे. तर असे वीर पुरुष महापराक्रमी मालोजी राजे यांचे पुत्र ते स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज. मालोजी राजेंना 2 पुत्र, मोठे पुत्र थोरले पुत्र स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि दुसरे पुत्र शरीफजी राजे.
शहाजी राजेंच्या पराक्रमाच्या कहाण्या जर बघायच्या असतील, ऐकायच्या असतील, तर त्याला 3 टप्प्यात आपल्याला बघावं लागतं. एक सुरुवातीचा टप्पा ज्यावेळेस निजामशाही मध्ये होते, त्यानंतरचा टप्पा ज्यावेळेस त्यांनी स्वतंत्र कारभार केला, आणि त्यानंतरचा टप्पा म्हणजे त्यांनी कर्नाटक मध्ये केलेला कारभार. आपण जर शहाजी राजेंची तुलना करायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ह्या वेरूळच्या दौलताबादच्या भूमीमध्ये, नंतर पुण्याकडे, नंतर सगळीकडे फिरणं महाराष्ट्रभर, आणि त्यानंतर कर्नाटक मध्ये. आपण मात्र जॉब जरी पुण्याला मुंबईला लागला तर आपण पहिल्यांदा म्हणतो बदली संभाजीनगरला होईल का. बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपलं गाव सोडण्याची तयारी ठेवतात ते चक्रवर्ती होत असतात. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ती तयारी तुमच्या आमच्यामध्ये असली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की शहाजी महाराज यांना वयाचे ज्यावेळेस साधारणतः 30वं वर्ष असेल त्यावेळेची एक लढाई, आणि त्या एका लढाईने शहाजी महाराजांचं नाव अखंड हिंदुस्थानात झालं, संपूर्ण भारतवर्षात झालं. आणि ती लढाई झाली होती अहमदनगरच्या बाजूला भातवडी नावाचं एक गाव आहे, तिथे लढाई झाली. मी जास्त त्याच्यात विश्लेषणात जाणार नाही, मी थोडी माहिती देत पुढे चालणार आहे. या भातवडीच्या लढाईचा आपण जर तपशील तपासला तर आपल्या लक्षात येतं की त्यावेळेस निजामशाहीच्या बाजूने सेनापती होता मलिक अंबर, आणि सेनापतीचं वय होतं 80 वर्ष. 80 वर्षाचे मलिक अंबर सेनापती होते, आणि त्या सैन्यामध्ये त्यांच्या नंतरचे नंबर 2 चे जे होते ते शहाजी महाराज हे होते. आणि त्या भातवडीच्या लढाईमध्ये समोरचं सैन्य 2 शाह्या निजामशाही बुडवण्यासाठी आल्या होत्या. एक विजापूरची आदिलशाही आणि एक दिल्लीची मोगलशाही. दिल्लीचे मोगल, विजापूरचा आदिलशाह, दिल्लीच्या मोगलांचं सैन्य साधारणतः 1,20,000च्या आसपास, आणि आदिलशहाचं सैन्य 80,000च्या आसपास. आदिलशहाचा सरदार होता मुल्ला मोहम्मद, त्याला वीर म्हटलं जायचं, वीर मुल्ला मोहम्मद. आणि ह्या दोघांनी म्हणजे दिल्लीची एक मोगलशाही आणि विजापूरची आदिलशाही, ह्या दोघांनी अहमदनगरच्या दिशेने यायला सुरुवात केली, आणि पहिला तळ ठोकला तो भातवडीला अहमदनगरच्या बाजूला. त्यावेळेस शहाजी राजांचं सैन्य किती असावं? त्यावेळेस निजामशाहाचं सैन्य साधारणतः 10,000 आणि शहाजी राजांचं सैन्य साधारणतः 10,000. कारण उरलेलं 15-20,000 सैन्य अहमदनगरला बंदोबस्ताला होतं. म्हणजे एकीकडे सैन्य होतं 2 लाख आणि एकीकडे सैन्य होतं फक्त 20,000. अत्यंत बिकट लढाईचा प्रसंग. 20,000 विरुद्ध 2 लाख. पण नेतृत्व होतं शहाजी राजेंकडे. शहाजी राजांनी पहिल्यांदा बुद्धीचा वापर केला, आणि भातवडीला जिथे तळ ठोकलेला होता त्या 2 लाख सैन्याने, म्हणजे कोसो किलोमीटर, अनेक किलोमीटरचा रेडियस असलेला तो तळ होता. आणि तो तळ जो ठोकला गेला तो भातवडीला एक धरण होतं मोठंसं, डोंगरामधून आलेलं पाणी अडवलं गेलेलं आहे तिथे, आणि मेहकरी नावाची एक नदी आहे, त्या नदीवर मातीचं धरण बनवलेलं होतं. आणि त्या मातीच्या धरणाच्या खालच्या बाजूने, ते दोन्ही बाजूने असा डोंगर वर असलेला आणि खाली सपाट जागा असलेली, आणि पाठीमागच्या बाजूने धरणाचा प्रचंड जलाशय, आणि त्या खालच्या मोकळ्या याच्यामध्ये जागेमध्ये त्या दोन्ही सैन्याचा तळ पडलेला होता. 2 लाख सैन्य तिथे खाली होते. शहाजी राजांनी पहिल्यांदा कोणतं काम केलं असेल तर ते हेरलं की सैन्याची जागा कुठे आहे, सैन्य कुठे थांबलेलं आहे. आणि त्यानंतर शहाजी राजांनी रात्री युद्धाची तयारीला सुरुवात केलं. जशी मध्यरात्र उलटली, जशी सकाळ व्हायला सुरुवातच होणार की तेवढ्यात मोठमोठ्याने आवाज यायला लागले, आणि ते झोपलेलं 2 लाखाचं सैन्य गडबडून उठलं आणि ते ओरडायला लागलं, शहाजी आया, शहाजी आया, तोफ है, तोफ है, तोफ जा रहे हैं. पण बांधवांनो, थोड्या वेळात त्यांना कळालं की हे आवाज तोफाचे नव्हते, तर हे आवाज सुरुंगाचे होते. आणि तो सुरुंग होता ती भिंत, धरणाची वरची जी भिंत आहे ती उडवून लावण्यासाठी. आणि त्या धरणाची भिंत कोसळली, आणि एखाद्या हत्तीचा प्रवाह जसा येतो, अनेक हत्तीची झुंड कशी येते, तसे पाण्याचे अजस्र फवारे तिथून यायला लागले, आणि हळूहळू त्याचे लोंढे तयार झाले, आणि त्या लोंढ्यामध्ये ते सगळं 2 लाख सैन्य सापडलं. इकडे तिकडे जायचा प्रयत्न करायला लागले.
फक्त एकच रस्ता होता, दोन्ही बाजूला असलेल्या डोंगराकडे चढणे. आणि ते चढायला लागले तर बघतात तर एका बाजूला शहाजी राजे उभे आणि दुसऱ्या बाजूला शरीफजी राजे उभे. वर जाता येईना, वर गेले की शहाजीच्या तलवारीशी गाठ आणि खाली राहिलं की जलसमाधी. 2 लाख सैन्य फक्त त्या पाण्याने आणि चिखलाने नष्ट झालं बांधवांनो. आणि हा इतिहासातला पहिला गनिमी कावा आहे, पहिला गनिमी कावा. तर ते शहाजी महाराज आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हा पहिला गनिमी कावा आहे. इतिहासकार त्याबद्दल लिहितात की कोल्ह्याचं कौशल्य म्हणजे डोकं, कोल्ह्याचं कौशल्य आणि चित्त्याची चपळाई असं वागणारे शहाजी होते. म्हणून ते भातबडीचं युद्ध ते जिंकू शकले. त्याला आजही चमत्कार मानला जातो. आजही इतिहासकार म्हणतात की 1100 पासून तर 1600 पर्यंतच्या 500 वर्षामध्ये एवढं मोठं युद्ध जिंकण्याचं काम कमी सैन्यानिशी कोणाकडून होऊ शकलं नाही. ते केलं ते शहाजी राजांनी.